बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी घडामोड ती म्हणजे घाटकोपरमध्ये डोंगराचा भाग घरांवर कोसळला। ज्या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 2 जणांचा मृतदेह सापडलाय, 5 ते 6 जण अडकल्याची भीती आहे। 2 ते 3 घरांवर ही दरड कोसळली। घाटकोपरच्या गौसिया चाळ परिसरातली ही सगळी दुर्दैवी घटना आहे। पावसाने डोंगराचा भाग कोसळला। एनडीआरएफ कडून बचाव कार्य सुरू आहे। त्यामुळे उसी में पहाड़ के नीचे फंसे हैं वो लोग। उनका नाम है आरिफ शेख। आरिफ शेख वो है 28 साल के हैं। यहाँ मैं मेरा खुद का रूम है, वो भाड़े पे थे। अभी 2 दिन हुआ गांव से आए हैं। भाई भाई हमारे हाँ अभी तक मिले नहीं। कल या परसों इधर पे आके शिफ्ट हुआ, तो अभी रात को सुबह 4 या 5 बजे फोन आया तो ऐसा हुआ कि पहाड़ गिर गया है, मिल नहीं रहे। लेकिन उनका मोबाइल मिला, फोन लगा रहे, कोई दूसरा मतलब है वो उठाया तो बोला ऐसा बात है करके। आप किधर से हैं? मैं मुंबई साइंस से हूँ। लेकिन आपका गाँव? यूपी उत्तर प्रदेश जौनपुर जिला। लेकिन अभी आपके उनके साथ और कोई थे घर में? पूरे उनके पूरे फैमिली, हस्बैंड वाइफ 2 बच्चे मिल नहीं रहे। एक 5 साल के बच्चा था और 2 साल की बेबी थी। उसको मालूम नहीं, मैं 3 बजे रात से भटक रही हूँ। कोई डॉक्टर नहीं मिल नहीं रहा है क्या आपका भतीजा? मेरा भतीजा दवा खाने में गया, राजा पानी लेंगे। मेरा भतीजा अकेले अभी 2 दिन हुआ, उसको गांव से बुला गए। अरे मैं अभी काम करने के लिए आया, मेरा देखभाल करने के लिए मेरा भी कोई नहीं है। चिल्लिया ऊपर वाला उसको भी। बघा, मला वाटतंय नुकसान आता तर एक 5-7 घरांवर 6 घरांवर पडलाय, पण हा डोंगर अजून किती घरांवर कोसळणार ह्याची माहिती कुणाला आहे? आता सुद्धा धोकादायक आहे। तुम्हीच पत्र दिलंय ना, नोटीस दिली आहे की बाबा हे धोकादायक। माझं म्हणणं आहे की या लोकांना सगळ्यांना HDL मध्ये शिफ्टिंग करावी, या डोंगरावर राहणाऱ्या लोकांना, आणि त्यांना सुरक्षित जागेवर रितू तावडे आणि अश्विनी भिडे मॅडमनी डिसिजन घेतला पाहिजे आणि त्यांना शिफ्टिंग केली पाहिजे। दरवर्षी डोंगरावर राहणारी किंवा डोंगराच्या खालच्या लोकांना नोटीस देतात आणि ते निघून जातात, परंतु नोटीस दिल्यानंतर तुम्ही काय त्याचा प्रोसिजर करताय? म्हणजे उद्या समजा डोंगर कोसळला तर आता तुम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारा, ते एकच सांगतील आम्ही यांना नोटीस दिले होते। पण नोटीस दिल्यानंतर काय? नोटीस दिल्यानंतर तुम्ही त्यांना कुठं शिफ्टिंग दिली का? की बाबा HDL मध्ये रूम खाली आहेत, तुम्ही त्यांना शिफ्टिंग केली का? की कुठल्या शाळेत तुम्ही त्यांना पाठवलं का? असं काही होत नाही। फक्त आणि फक्त नोटीस देण्याचं काम करतात आणि असे प्रकरण होतात। महानगरपालिका सत्ताधारी आता येणार 5 लाख 10 लाख आणि 15 लाख, कदाचित आता 15 लाख देतील, तेवढं काम करून स्वतःचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणार आणि इकडनं निघून जाणार। आणखी एक मोठी बातमी विलेपार्लेमधून। विलेपार्लेत इमारतीच्या 12व्या मजल्यावर आग लागली। दुर्घटनेत 2.5 वर्षीय चिमुकल्यासह 2घांचा मृत्यू झालाय। विलेपार्ले पश्चिम येथील चर्च रोड जवळील शांता भवन इमारतीच्या 12व्या मजल्याला भीषण आग लागली। ही घटना रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली। 12व्या मजल्यावरील आगीत 2.5 वर्षाच्या चिमुकल्यासह मोलकरणीचा मृत्यू झालाय। 4 जण जखमी झाल्याचीही माहिती आहे। तर विलेपार्लेमधील आगीसंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट, यामध्ये 2.5 वर्षाच्या चिमुकल्यासह 2घांचा मृत्यू झाला। भरधाव कार कालव्यात कोसळली आहे। भंडारा तुमसर मार्गावरची ही सगळी घटना आहे। 2 जण थोडक्यात बचावले। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार थेट कालव्यात गेली। भंडारा तुमसर मार्गावर भरधाव कार बावनथडी कालव्यात कोसळल्याची घटना घडली। या अपघातात कारमधील 2 तरुण थोडक्यात बचावले। सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही। भंडाराकडून तुमसरच्या दिशेने एक कार भरधाव वेगानं जात होती। खरबीशेत शिवाराजवळ चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं। वळणावर कार थेट रस्त्यालगतच्या बावनथडी कालव्यात जाऊन कोसळली। कालव्यात पाणी असल्यानं कार अर्ध्याहून अधिक पाण्यात बुडाली। अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक आणि प्रत्यक्षदर्शींनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य केलं आणि या दोन्ही तरुणांना सुखरूपपणे बाहेर काढले। तर भंडारा तुमसर महामार्गावरची ही सगळी घटना सध्या समोर येते। भरधाव कार कालव्यात कोसळली। भंडारा तुमसर मार्गावरची घटना आहे। त्याच्या कोपऱ्यामध्ये जर आपण पाहिलं
तर डोंगराला लागून जवळपास 6 घरं आहेत आणि त्या 6 घरं रात्री 3:10 सकाळी 3:10 दरड कोसळली आणि ती 6ही घरं त्या मलब्याच्या खाली अडकली गेली. मी ज्यावेळी पोहोचले त्यावेळी मला कळलं की 4 लोकांना रेस्क्यू केलं, त्याच्यामध्ये 2 मृत पावलेली आहेत, 2 जणांना आपण राजावाडीला ॲडमिट केलेले आहे आणि किमान 6 जणं मलब्याच्या खाली अजूनही अडकलेली आहे. इतकी अरुंद गल्ली आहे, फक्त एकच व्यक्ती ये आणि जा करू शकतो. त्या ठिकाणी तुम्ही पाहताय की NDRFची टीम असेल, अग्निशमन दलाची टीम असेल, मुंबई महानगरपालिकेची टीम आहे, ही संपूर्ण काम करते, परंतु आपण गाडी त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही. सगळ्या गाड्या बाहेरच उभ्या आहेत. 1 किलोमीटर आतमध्ये जिथे पडले ते क्षेत्र आहे आणि म्हणूनच अरुंद गल्ली असल्यामुळे फक्त आपण एक सिंगल व्यक्तीच्या माध्यमातून हातामध्ये दगड असेल, घमेले भरून माती असेल, ते आपण 1 बाय 1 बाहेर टाकण्याचं काम करतोय. खूप मोठी दरड कोसळल्यामुळे खूप मोठी माती आहे त्याच्यावरती, आपण काढायला वेळ लागणार. एक करून आपण त्या 6 जणांची सुटका कशी होईल ते युद्ध पातळीवर आपलं काम चालू आहे. पण मॅडम आपण जर बघितलं तर खरं तर सभागृहामध्ये हा विषय झालेला होता. त्याचबरोबर जे इथले नगरसेवक आहेत शिंदे त्यांनी देखील हा विषय मांडलेला होता. मात्र त्यावेळी जाळी लावणं अपेक्षित होतं, का जाळी लावली नाही किंवा काय उत्तर प्रशासनाकडनं देण्यात आलं? मला मी सांगते, प्रश्नच आहे. विजेंद्र शिंदे इकडचे स्थानिक नगरसेवक वारंवार ह्याच्यावरती आवाज उचलतात. आपल्या क्षेत्रासाठी मुंबई महानगरपालिकेचे सर्वच नगरसेवक अतिशय संवेदनशील असतात, तर त्यामुळे त्यांनी या ठिकाणी आवाज उचललेलाच आहे. पण जी वस्तुस्थिती आता मी आणि ॲडिशनल कमिशनर अविनाश ढाकणे साहेब आम्ही या ठिकाणी पाहिली तर संरक्षण भिंतसुद्धा राहिली नसती. अशा पद्धतीच्या डेंजर झोनमध्ये ही माणसं राहत होती. मुंबई महानगरपालिकेकडनं, कलेक्टरकडनं त्यांना नोटीस आणि त्या ठिकाणी बोर्ड लावले होते की हे डेंजर झोनमध्ये राहू नका, निदान पावसाळ्यात तरी किमान तुम्ही तात्पुरतं स्थलांतर करा, अशा पद्धतीच्या सूचना त्यांना देण्यात आल्या होत्या. पण काही वेळा काय असतं, काही लोक ऐकतात, काही लोक ऐकत नाही. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे मुंबईमध्ये. तर किमान अशा पावसामध्ये ज्यावेळी आपत्कालीन म्हणजे अशी परिस्थिती तयार होते आणि पालिकेच्या माध्यमातून जेव्हा सूचना दिल्या जातात तर त्याचं पालन मुंबईकरांनी या ठिकाणी करणं हेही अतिशय गरजेचं आहे. मॅडम नक्कीच, पण हे सगळं होत असताना आपण आमच्या चॅनलला जेव्हा फोन दिला तेव्हा देखील म्हणलं लँड माफिया आहेत, पण ही सगळी अनधिकृत वस्ती असताना त्यांना पाणी आणि लाईट कुठून येतो हा एक मोठा विषय आहे. तर नेमकं त्या संदर्भात काय आढावा घेतलाय का तुम्ही? आता ह्याच्यावरती एकतर आताच मी पाहिलं, चालत असताना घरं बांधली आहेत, ती घरंसुद्धा वाढीव बांधकाम करून पुढे आलेली आहेत. त्याच्यानंतर घराच्या पुढे पण बसण्याची सिटिंग व्यवस्था लोक करतात. त्याच्यानंतर घरातल्या बाईक्स त्या ठिकाणी पार्क होतात, रस्ता राहतच नाही ना. आणि आपण काही सांगायला गेलं तर इथे भांडणं पण तेवढीच मोठं होतात, कारण की हे माझं कार्यक्षेत्र आहे. मी पूर्व नगरसेविका घाटकोपर पश्चिमची होते आणि मी असंही संघटनेच्या माध्यमातून हे संपूर्ण काम पाहते ईशान्य मुंबईचं. त्यामुळे बऱ्यापैकी मला L वॉर्ड असेल, N वॉर्ड असेल, S वॉर्ड असेल, T वॉर्ड असेल, ह्या बऱ्यापैकी कार्यक्षेत्राचा मला अनुभव आहे. आपण वारंवार त्यांना सांगत असतो की हे करू नका. पालिकेच्या माध्यमातून आपण त्यांचं लाईट किंवा पाणी कापण्याचा जर विषय केला तर खूप मोठा मोर्चा येतो पालिकेवर, पण ही पण वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मूलभूत हक्क म्हणून एखाद्याने घर बांधलं तर आपल्याला त्यांना पाणी, लाईट ही द्यावी लागते. परंतु मला एवढंच म्हणायचं आहे की ह्याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर SRA सारख्या प्रोजेक्ट ह्या ठिकाणी राबवल्या गेल्या पाहिजे आणि लवकरात ह्यांना चांगल्यापैकी चांगलं घर दिलं गेलं पाहिजे. ठोस पुनर्वसन होणं अपेक्षित आहे. अजूनही काही लोकांना खरं तर तिथनं आपण हलवलं आहे, मात्र अजूनही काही लोक तिथे राहत आहेत. तुम्ही म्हणालात की SRA सारखी वस्ती तिथे राबवली गेली पाहिजे योजना, पण ही योजना राबवण्यासाठी अजून वेळ लागणार आहे. तोपर्यंत या लोकांचं काय? आता ह्या ठिकाणी जे ॲक्सिडेंट झाले आहे त्याच्या जवळ असलेल्या 5-6 घरांना आपण स्थलांतरित करतोय. निदान ह्या लोकांना आता सुरक्षित ठेवणं फार गरजेचं आहे. बाकीचं काम चालू आहे, परंतु ह्याच्यावरती प्रोजेक्ट SRA सरकार राबवून लोकांचा सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. विभागातले असलेले काही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी लोक असतात, त्यांचा पण सहभाग ह्याच्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. कुठलाही डेव्हलपमेंट करत असताना या ठिकाणी प्रबोधन होतं, महानगरपालिकेच्या माध्यमातून तर होतं. ते प्रबोधन आम्ही करून लोकांना आम्ही वारंवार सांगतो की तुम्ही चांगल्यापैकी चांगल्या घरामध्ये राहण्याचा प्रयत्न करा, ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्व ॲम्युनिटीज मुंबई महानगरपालिका असेल, SRA असेल, ह्या प्राधिकरणामधून व्यवस्थित अधिकृतरित्या मिळतील. अशा पद्धतीचं आम्ही आव्हान कायम करत असतो. आता तुम्ही पाहिलं की 2014ला देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर
त्यांनी मुंबईचा कायापलट करण्यासाठी हातामध्ये घेतलेलं आहे. जर तुम्ही पाहिलं तर रमाबाई कामराज क्लस्टर डेव्हलपमेंट खूप मोठी झोपडपट्टी त्या ठिकाणी होती आणि ती क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून MMRDच्या माध्यमातून आपण ती करायला घेतलेली आहे. मग BDD चाळपर असेल ती पण आपण केलेली आहे. अशा सगळ्या ज्या योजना आहेत त्या या ठिकाणी कधीकधी प्रायव्हेट खाजगी बिल्डर इकडे येतात, SRA करायला बघतात, तर त्यांनाही प्रतिसाद द्या. 100% SRAच्या नियमाप्रमाणे तुम्हाला 300 स्क्वेअर फूटचं घर तर मिळणारच आहे. त्याच्याहीपेक्षा जास्त मिळालं तर अधिक आनंद आम्हाला होईल. परंतु निदान नियमाप्रमाणे 300 स्क्वेअर फीटचं घर हे मिळतंच आहे. तर SRA योजना राबवून लोकांनी चांगल्या घरात जावं हीच मी या ठिकाणी आव्हान करेल. धन्यवाद. नक्कीच मॅडम, एक वेगळा प्रश्न आहे की काल गटनेत्यांच्या बैठकीत नेमकं काय झालं, कारण त्याच्यावरनं देखील वाद जे आहेत ते बाहेर आलेले पाहायला मिळाले. काय झालं होतं नेमकं? मला काहीच कल्पना नाही यातली. काय झालं आहे ते तुम्हीच मला सांगा. फक्त आता मला एका माध्यमातून कळलं की गटनेता अमय घोले नाराज होऊन गेलेत. ते का गेलेत ह्याचं मला काहीच उत्तर नाही आहे. ते आले होते, 2 मिनटं बसले, मी त्यांच्याशी बोलले सुद्धा, पण ते निघून गेले कारण की आम्ही मुंबईच्या महत्त्वाच्या प्रश्नांवरती बोलत होतो. मुंबईमध्ये असलेली दत्तक वस्ती त्यावरती आपण बोलत होतो. मुंबईत राबवत असलेल्या दत्तक वस्तीला आपण पर युनिटच्या मागे जवळपास आपण 11,000 रुपये देतो आहे. ह्याच्यावरती अतिशय महत्त्वपूर्ण चर्चा त्या ठिकाणी आपण करत होतो. मला असं वाटतं हे मानापमानाचं जे नाट्य आता बंद केलं पाहिजे. तुम्ही मानापमानापेक्षा आपण या महानगरपालिकेत कशासाठी आलो आहेत? आपण या महानगरपालिकेमध्ये लोकांचं काम करण्यासाठी आलेलो आहोत, लोकांना सेवा पुरवण्यासाठी आलेलो आहे, लोकांच्या विषयावरती त्यांच्या दुःखावरती फुंकर घालण्यासाठी आलेलो आहे. मी इथे बसेल, मी तिथे बसेल ही गोष्ट महत्त्वाची नाही आहे. मला कुठेही बसू द्या, फक्त मला मुंबईकरांचं काम करू द्या ही भावना असली पाहिजे. आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री त्यांनी पण आवाहन केलं, नगरसेवक हा त्याच्या विभागाचा सेवक आहे, त्याच्यापेक्षा मोठा नाही आहे. सेवक म्हणून काम केलं पाहिजे. जोपर्यंत आपण नगरसेवकापेक्षा सेवकाच्या भूमिकेत येत नाही तोपर्यंत आपण या मुंबईसाठी काम करू शकणार नाही. ही मानसिकता बदलली पाहिजे. हे नाट्य जे आहे मानापमानाचं हे बाजूला ठेवून फक्त मुंबईकरांच्या हितासाठी प्रत्येकाने उतरलं पाहिजे. नक्कीच. तर आपण बघतो एकंदरीतच की एकीकडे नाट्यमय घडामोडी ज्या आहेत त्या महापालिकेत सुरू आहेत आणि दुसऱ्याकडे मुंबईकर मात्र कुठेतरी आमचं वाली कोण असा प्रश्न विचारताना पाहायला मिळतात. व्हिडिओ जर्नालिस्ट स्वप्नील मोरेसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य. जय महाराष्ट्र.